Hello everyone. Today we will starting with the first chapter of physics, that is measurement, and this is a lecture number first for measurement. Okay. So before starting with chapter number 1, I like to tell you some basic concepts related to physics in very short and sweet manner, because it's very important to understand how to learn the physics, how to study physics. You know that physics is nothing but a study of universe. In the sense what? See guys, मी आज तुमच्या समोर उभा आहे. आर रीडिंग माय पॉइंट. अँड तुम्ही सगळेजण घरी बसलेले आहेत आणि घरातनं अभ्यास करताय. मग आपण इथे उभे असल्यानंतर आपल्यावर कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट करतायत त्याचा स्टडी म्हणजे काय? फिजिक्स आहे. राईट ना? आपल्या सराउंडिंगला जे काही तुम्हाला दिसतं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी करूयात फिजिक्समध्ये फक्त. राईट? तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणत्याही गोष्टींवर नजर टाकली तर त्या प्रत्येक गोष्टींमध्ये फिजिक्सच्या कॉन्सेप्ट आहेत. ओके ना? फॉर एक्झाम्पल दिस इज पेन. या पेन रिलेटेड खूप साऱ्या क्वांटिटीजवर आपण फोकस करू शकतो. फॉर एक्झाम्पल लेंथ ऑफ दिस पेन, मास ऑफ दिस पेन, वेट ऑफ दिस पेन, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲक्टिंग ऑन दिस पेन. ओके. डिस्प्लेसमेंट ऑफ दिस पेन. ओके. अशा खूप साऱ्या, वेलॉसिटी ऑफ दिस पेन, ॲक्सेलरेशन ऑफ दिस पेन. सो एक कोणताही ऑब्जेक्ट जर आपण पकडला तर त्या ऑब्जेक्ट रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आपण स्टडी करू शकतो फिजिक्समध्ये. सो फिजिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग सब्जेक्ट. अँड ट्रस्ट मी गाईज, खूप साऱ्या स्टुडंटला फिजिक्स एकदम टफ वाटतो, परंतु फिजिक्स तेवढा टफ अजिबातही नाही. तुम्ही जर मी शिकवलेल्या गोष्टींवर, पॉईंट्सवर प्रॉपरली फोकस केला तर फिजिक्स तुमच्यासाठी खूप इझी असणार आहे. खूप चांगल्या स्टँडर्ड लँग्वेजमध्ये, स्टँडर्ड कंटेंटनुसार मी तुम्हाला शिकवेन. तुम्हीसुद्धा प्रॉपरली घरी व्यवस्थित अभ्यास केला, यू नो दॅट यू कॅन इझिली अंडरस्टँड द फिजिक्स अँड क्लिअर युअर कॉन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ माय लेक्चर्स. इट्स माय चॅलेंज टू यू गाईज. ओके. सो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याला स्टडी करू शकता घरी अँड तुमच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करू शकता. सी गाईज, 11th सायन्समध्ये स्टडी करत असताना काही 2-3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. त्या 2-3 गोष्टी कोणत्या? तर इम्पॉर्टंट इज वॉट, की तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. हे फार महत्त्वाचं. मोस्टली स्टुडंट काय करतात? मोस्टली स्टुडंट असं करतात की शिक्षकांनी म्हणजे टीचर्सनी क्लासरूममध्ये शिकवल्यानंतर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला, त्या पर्टिक्युलर पॉईंटला बायहर्ट करतात, पाठ करतात. पाठ केल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की त्या विषयाचं, त्या पर्टिक्युलर पॉईंटचं ॲन्सर तुम्हाला लिहिता येईल, परंतु त्यावर विचारलेला एखादा वेगळा क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला देता येणार नाही, बिकॉज तुमची कॉन्सेप्ट क्लिअर नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? फॉर एक्झाम्पल पहा, म्हणजे काय? मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला 1+2, तुम्ही मला से इट्स 3. व्हेरी सिम्पल. राईट? बिकॉज ही ॲडिशन करायची कशी याची कॉन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. पण याच ऐवजी तुम्ही जर हे पाठ केलं असतं, तुम्हाला ॲडिशन करायची कशी हे नाही माहिती, तुम्हाला काय माहिती आहे? याचा ॲन्सर माहिती आहे, फक्त पाठ केलं आहे तुम्ही. तुम्ही मला सर 1+2 आम्ही पाठ केले 3. मग याशी रिलेटेड ॲडिशनचा दुसरा क्वेश्चन मी जर तुम्हाला विचारला 3+2, तुम्हाला येणार नाही, कारण तुम्ही फक्त याचा ॲन्सर पाठ केलं आहे. पण तुम्ही ही ॲडिशन कशी करायची याची कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर याचा ॲन्सर तुम्ही 5 देणार ना लगेच. दॅट्स इट. सेम फंडा फिजिक्समध्ये आहे. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टर रिलेटेड क्वेश्चनचं ॲन्सर पाठ केलं तर ते ॲन्सर तुम्हाला त्याच क्वेश्चनचं लिहिता येईल. पण CET सारख्या एक्झाममध्ये, JEE सारख्या एक्झाममध्ये, नीट सारख्या एक्झाममध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर पॉईंटवर थोडा वेगळा क्वेश्चन विचारला, पॉईंट तोच आहे, क्वेश्चन थोडा फिरून विचारलेला आहे, तर तुम्ही एकदम कन्फ्यूज होणार, तुम्हाला ते जमणार नाही. त्यामुळे आपलं मॅक्झिमम टार्गेट काय असेल? तुमच्या फिजिक्स रिलेटेड ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर झाल्या पाहिजेत. दॅट्स इट. ओके. आणि एकदम बेस्ट लँग्वेजमध्ये, बेस्ट कंटेंटमध्ये, बेस्ट डे टू डे लाईफच्या एक्झाम्पलनुसार या सगळ्या कॉन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करणार आहे. ओके. सी गाईज, फिजिक्स तुम्हाला शिकायचं आहे तर फिजिक्स शिकत असताना तुम्हाला काय काय आलं पाहिजे पहा. सगळ्यात महत्त्वाचं मी हे रफ करतो जरा. फिजिक्स शिकत असताना, फिजिक्स तर आपल्याला शिकायचं आहे, फिजिक्स बरोबर तुम्हाला आलं पाहिजे वेक्टर. फिजिक्स बरोबर तुम्हाला काय आलं पाहिजे? वेक्टर आलं पाहिजे. तुम्हाला असं वेक्टर म्हणजे काय, तर वेक्टर म्हणजे काय हे आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये पाहणार आहे. तुमच्याकडे चॅप्टर नंबर 2 आहे, मॅथमॅटिकल मेथड्स हे चॅप्टरचं नाव आहे, चॅप्टर नंबर 2. त्यामध्ये आपण वेक्टर रिलेटेड सगळं पाहूयात. ओके. पण हा वेक्टर जो तुम्ही 11th मध्ये शिकणार आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला लागणार आहे फिजिक्समध्ये. विदाऊट वेक्टर
तुम्हाला फिजिक्स अजिबातही येऊ शकत नाही. वेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन युअर फिजिक्स. त्यामुळे तुम्हाला वेक्टर आलंच पाहिजे. सध्या फक्त लक्षात ठेवा आपल्याला फिजिक्सला काय आलं पाहिजे, वेक्टर आलं पाहिजे. ओके हां, त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट आलं पाहिजे बेसिक मॅथ. दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. होप सो तुमच्या सर्वांना सायन्सला आलेत म्हणजे मॅथमॅटिक्स नक्कीच येते असं आपण कन्सिडर करतोय. बिकॉज ज्याला मॅथ्स येतं त्यालाच फिजिक्स येणार. फिजिक्समध्ये खूप सारे मोठे डेरिव्हेशन्स असतात जिथे तुम्हाला मॅथमॅटिक्स खूप नेसेसरी आहे. त्यामुळे बेसिक कॉन्सेप्ट मॅथमॅटिक्सच्या तुम्हाला आल्याच पाहिजेत. ओके, त्यानंतर तुम्हाला यानंतर आलं पाहिजे ट्रिग्नोमेट्री. ओके, ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला साइन, कॉस आणि टॅन या 3 कॉन्सेप्ट तर नक्कीच आल्या पाहिजेत. त्यामध्ये अजिबातही अपवाद नाही. हे कंपल्सरी आहे. साइन, कॉस, टॅन, ट्रिग्नोमेट्रीचे खूप सारे फॉर्म्युलेज, फंक्शन्स आपण यूज करत असतो फिजिक्समध्ये. हे गरजेचं आहे. सो गाईज, या 3 गोष्टी ज्यांना येणार त्यांनाच फिजिक्स येणार. एक तर वेक्टर आलं पाहिजे, एक तर बेसिक मॅथमॅटिक्स आलं पाहिजे आणि एक तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिजिक्समध्ये येणं फार गरजेचं आहे. ओके, होप सो तुम्हाला हे एकदम क्लिअर असेल. या 3 गोष्टी मी तुम्हाला एकदम प्रॉपर शिकवणार. जसा जसा पॉईंट आपण क्लिअर करत जाऊया चॅप्टरमध्ये, जिथे जिथे हे सगळे पॉईंट येतील तिथे तिथे मी तुम्हाला ह्या बेसिक कॉन्सेप्ट एकदम क्लिअर करून टाकणार, जेणेकरून तुम्ही अगदी BSc MSc कुठपर्यंतही जा पुढे तरी तुम्हाला या फिजिक्सचा शेवटपर्यंत फायदा होणार. मी शिकवलेला कॉन्सेप्ट तुमच्या शेवटपर्यंत लक्षात राहणार, पण तुम्ही सुद्धा प्रॉपरली स्टडी केला पाहिजे. हा इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, सो आपण याला रफ करूयात. आपण थोडं पुढे जाऊयात. आपण डायरेक्टली आज चॅप्टर स्टार्ट करतोय. चॅप्टर खूप इझी आहे. मी नेहमी प्रत्येक बॅचला असं सांगतो की मेजरमेंट इज नॉट अ फिजिक्स, इट्स अ बेसिक ऑफ फिजिक्स. मेजरमेंट इज नथिंग बट इट्स नॉट अ फिजिक्स, इट्स अ बेसिक ऑफ फिजिक्स. ॲक्च्युली हा चॅप्टर बेसिक ऑफ फिजिक्समध्ये यायला पाहिजे, फिजिक्समध्ये नको आहे असं माझं म्हणणं होतं. बट हरकत नाही, आपल्या स्टेट बोर्डने तो चॅप्टर आपल्याला दिला आहे, त्यामुळे आपल्याला शिकला पाहिजे. ओके, हा एकदम इझी चॅप्टर आहे. बेस्ट कॉन्सेप्ट्स आहेत त्यामध्ये आणि सिम्पल कॉन्सेप्ट आहेत. ओके, आज आपण या लेक्चरमध्ये हे 4 पॉईंट्स कव्हर करणार आहे. त्यामध्ये बेसिक ऑफ फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगितलं बेसिक ऑफ फिजिक्समध्ये तुम्हाला काय काय आलं पाहिजे. एक तर वेक्टर आला पाहिजे, दुसरी गोष्ट तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स आलं पाहिजे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले आले पाहिजे. हे 3 गोष्टी ज्यांना येणार त्यांनाच सगळं फिजिक्स जमेल. राईट, त्यानंतर आपण डायरेक्टली चॅप्टर स्टार्ट करतोय. मेजरमेंट आपलं लेक्चर नंबर 1 आहे. मेजरमेंटमधलं आपला फर्स्ट पॉईंट असणार आहे त्यामधला, जो आपल्या लेक्चरचा सेकंड आहे आणि चॅप्टरचा फर्स्ट, दॅट इज नथिंग बट नीड ऑफ मेजरमेंट. मी जर तुम्हाला म्हटलं बानो एक्झॅक्टली मेजरमेंट इज नथिंग बट, मराठीमध्ये आपण त्याला मोजमाप म्हणतो, तर नीड ऑफ मेजरमेंट इन द सेन्स मेजरमेंटची, मोजमापाची गरज काय, तुम्हाला इट्स व्हेरी सिम्पल. मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर हाईट, तुम्हाला असं 5 feet 5 inch, राईट ना. म्हणजे तुम्हाला कोणतीही गोष्ट मेजर करण्यासाठी मेजरमेंट फार गरजेची आहे. मी तुम्हाला म्हटलं हा आपल्यासमोर बोर्ड आहे, या बोर्डची एरिया काय, तुम्हाला असं जस्ट कॅल्क्युलेट लेंथ इंटू ब्रीथ, राईट ना. लेंथ इंटू ब्रीथ इज नथिंग बट एरिया. म्हणजे त्यासाठी पण मेजरमेंट तुम्हाला पाहिजे. राईट, अजून पुढे जाऊयात. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज किराणा मालाच्या दुकानामध्ये जाता किंवा काहीतरी विकत घेता. ॲज्युम करूयात इफ यू गो इन द शॉप अँड जस्ट बाय 1 kg शुगर. आर यू गेटिंग माय पॉईंट. बट तुम्ही काय घेताय, 1 किलो साखर विकत घेताय. मग ते विकत घेण्यासाठी मेजरमेंटची गरज आहे. तो दुकानदार ती मोजून तुम्हाला देणार 1 किलो, राईट ना. असं तर कधी झालं नाही. मोजमाप करण्याआधीच त्यांनी डायरेक्टली तुम्हाला ते जे काही मटेरियल आहे ते दिलं. त्यामुळे नीड ऑफ मेजरमेंट फार आपल्या डे टू डे लाईफमध्ये गरजेचं आहे. आपण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करतो. फॉर एक्झाम्पल आपण रशियाला एखादी गोष्ट एक्सपोर्ट करत असू. रशियाने सांगितलं आम्हाला 100 किलो साखर पाठवा आणि आपण इकडनं 100 किलो पॅकिंग केलं, तिकडं पाठवलं, बरोबर ना. तर त्यांना जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी रिक्वायरमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मेजरमेंट फार गरजेचं आहे. त्यामुळं विदाऊट मेजरमेंट, या मेजरमेंटशिवाय आपलं डे टू डे लाईफ सध्या तरी शक्य नाही. ईच अँड एव्हरी पॉईंटमध्ये, ईच अँड एव्हरी कॉन्सेप्टमध्ये आपल्याला मेजरमेंट फार म्हणजे फार गरजेचं आहे. सगळ्या गोष्टींमध्ये आपण मेजरमेंट यूज करतो, राईट. त्यामुळे नीड ऑफ मेजरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ डे टू डे लाईफ, so that we can live easily and export and import goods very easily between 2 countries, 2 cities, 2 villages, like this, right. 2 persons, 2 families, right.
अशा पद्धतीने नीड ऑफ मेजरमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी, तर नीड ऑफ मेजरमेंटमध्ये काही क्वांटिटीज येतात ज्याला आपण फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतो. तुम्हाला सर मग व्हॉट डू इन बाय एक्झॅक्टली फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी? इट्स अ व्हेरी सिम्पल पॉईंट. सी गाईज, जर मी तुम्हाला विचारलं तुम्हाला या बोर्डची लेंथ मेजर करायची आहे, मग इथे क्वांटिटी कोणती बनली? सगळेजण प्रॉपर लक्ष देतील. एकदम सिम्पल पॉईंट, सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगणार, तुम्ही सुद्धा एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं. सिम्पल दिलेल्या पॉईंटला अजिबातही टफ करायचं नाही. सिम्पल मी देतो, तुम्ही सिम्पल घेणार, दॅट्स इट. प्रॉपर स्टडी करणार, सिम्पल फिजिक्स करून टाकू आपण, एकदम इझी. ओके, क्वांटिटी. मी काय तुम्हाला मेजर करायला सांगितलंय? या बोर्डची लेंथ मेजर करायला मी तुम्हाला सांगतोय. तर मी विचारलं तुम्हाला बाळांनो क्वांटिटी कोणती मेजर करायची? तुम्हाला सर लेंथ ही क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? येस और नो? सो आपल्याला क्वांटिटी मेजर करायची लेंथ. मग तुम्ही काय केलं? तुम्ही केलं एक स्केल घेतली और एक मीटर टेप घेतला. तुम्ही या पॉईंटपासनं या पॉईंटपर्यंत टेपनी मोजलं, तुम्हाला लेंथ मिळाली 8 मीटर. ॲज्युम करूयात 8 मीटर मिळाली. ओके. सी, मग आता मी तुम्हाला म्हटलं की बाबांनो आता लेंथ मेजर केली, आता आपल्याला एरिया मेजर करायचा या बोर्डचा. काय मेजर करायचा आहे? एरिया. सगळेजण प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करतील. Try to pay attention on the board very carefully. I am going to clear these two concepts related to fundamental and derived quantities. Okay. सगळ्यात आधी लेंथ मेजर केली, क्वांटिटी लेंथ होती, राईट. मीटर टेप घेतला, तुम्ही मेजर केली. त्यानंतर मी विचारलं एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, मेजर करायचा आहे. मी म्हटलं बघा ना क्वांटिटी कोणती? ती म्हटलं सर क्वांटिटी एरिया आहे, राईट ना. क्वांटिटी काय? एरिया. म्हणजे काय मेजर करणार? एरिया. मग एरिया कसा मेजर करणार आहे? तुम्हाला सर इट्स व्हेरी सिम्पल, 10वी पर्यंत शिकलोय. या बोर्डचा एरिया मेजर करण्यासाठी फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. येस और नो? अरे येस और नो? एरिया मेजर करण्यासाठी फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ आहे. मग बाळांनो आता मला एक पॉईंट सांगा, फार महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला विचारतोय. इथे एरिया क्वांटिटी आपण मेजर करत होतो, पण एरिया डायरेक्ट मेजर करण्यासाठी कोणतं इक्विपमेंट आपल्याकडे आहे का? नो एट ऑल. आपल्याला कशाचा सपोर्ट घ्यावा लागला? एरिया मेजर करण्यासाठी आपल्याला कोणत्या क्वांटिटीचा सपोर्ट घ्यावा लागला? तर आपल्याला क्वांटिटीचा सपोर्ट घ्यावा लागला लेंथ इंटू ब्रीथचा. आर यू गेटिंग माय पॉईंट? येस और नो? आपल्याला एरिया मेजर करायचा आहे, बट एरिया ही डायरेक्ट क्वांटिटी मेजर करता येत नाही. ती क्वांटिटी मेजर करण्यासाठी सेकंड क्वांटिटीचा आपण सपोर्ट घेतो. दॅट सेकंड क्वांटिटी इज लेंथ अँड ब्रीथ. ओके. पण जर मी तुम्हाला म्हटलं लेंथ मेजर करा, तर लेंथ मेजर करण्यासाठी कोणत्याही क्वांटिटीचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागणार नाही, फक्त लेंथ डायरेक्ट मेजर होणार. आर यू गेटिंग माय पॉईंट? लेंथ का होणार? डायरेक्टली आपण मेजर करू शकतो, बट एरियाच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे, राईट. फॉर सेकंड पॉईंट पाहू पहा. सेकंड मी तुम्हाला म्हटलं एखादी गाडी रस्त्याने चाललेली आहे, त्या गाडीचा स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तुम्हाला विचारलं क्वांटिटी कोणती रे? तुम्ही म्हटले सर स्पीड क्वांटिटी आहे. तुम्ही स्पीड मेजर करायला सांगितलंय. मग स्पीड मेजर करण्यासाठी फॉर्म्युला काय? तुम्हाला सर फॉर्म्युला इट्स व्हेरी सिम्पल. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम, राईट ना. स्पीडचा फॉर्म्युला काय? स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे स्पीड मेजर करण्यासाठी कोणत्या तरी दुसऱ्या क्वांटिटीचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो. दॅट्स वाय स्पीड ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. रिपीट करतो पहा एकदा. क्वांटिटी मेजर करत होतो लेंथ मेजर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीचा सपोर्ट घेतला का? नाही. लेंथ स्वतःच एक चांगली क्वांटिटी आहे, स्वतःला मेजर केलं तरी, राईट. म्हणजे ती बनली फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ काय बनली? मग फंडामेंटल क्वांटिटी बनली. मग तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, मग एरियाचं काय? मग एरिया मेजर करण्यासाठी कोणत्या क्वांटिटीचा सपोर्ट घेतला? अरे लेंथ आणि ब्रीथ या क्वांटिटीचा सपोर्ट घेतला. आर यू गेटिंग माय पॉईंट? लेंथ इंटू ब्रीथ. ही लेंथ आहे, ब्रीथ म्हणजे पण एक पद्धतीची लेंथ असेल ना बाबांनो. अरे येसो नो? ही लेंथ असेल आणि ही जर ब्रीथ असेल तर ही ब्रीथ पण एक पद्धतीची लेंथच आहे, राईट. म्हणजे एरिया मेजर करण्यासाठी सपोर्ट घेतला लेंथचा. म्हणजे एरिया इज डिपेंड ऑन लेंथ टू मेजर. एरिया इज डिपेंड ऑन लेंथ टू मेजर. म्हणजे एरिया कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. ती स्वतःची फंडामेंटल नाही आहे. जी क्वांटिटी दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नाही तिला म्हणणार आपण फंडामेंटल क्वांटिटी. बट जी क्वांटिटी दुसऱ्या कोणत्या तरी क्वांटिटीवर डिपेंड आहे तिला म्हणणार डिराइव्ड क्वांटिटी. क्लिअर? परत एकदा पहा.
लेंथ मेजर करतोय, लेंथ मेजर करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीचा सपोर्ट घ्यावा लागत नाही, किंवा लेंथ मेजर करण्यासाठी लेंथ ही क्वांटिटी कोणत्या अदर क्वांटिटीवर डिपेंड नाही, त्यामुळं लेंथ बनली फंडामेंटल क्वांटिटी, राईट. पण एरिया मेजर करण्यासाठी एरिया इज डिपेंड ऑन अदर क्वांटिटी. विच वन? लेंथ इंटू ब्रेथ, राईट. सो एरिया इज डिपेंड ऑन लेंथ, सो एरिया इज नथिंग बट डिराइव्ड क्वांटिटी. ती डिराईव्ह केली आहे कोणापासून तरी, कोणापासून गेली आहे? लेंथपासून गेली रे, राईट. त्यामुळे तिला डिराइव्ड म्हणणार आपण. सेकंड आपण एक्झाम्पल पाहिलं होतं डिराईव्हमधलं, दॅट इज नथिंग बट स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. सो या दोन क्वांटिटी शिवाय स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही बाबांनो, राईट. त्यामुळं स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे, राईट. पण मी तुम्हाला म्हटलं मास, राईट ना. हा पेन माझ्या हातामध्ये, म्हटलं याचं मास मेजर करा. तुम्ही मास मेजर केलं, सर 100 ग्रॅम. तर तुम्ही सांगा हे मास जे आहे ते मास कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणत्या क्वांटिटीचा सपोर्ट घेतला रे तुम्ही? अरे कोणत्याच नाही. म्हणजे मास कोणती क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी. पण मी तुम्हाला विचारलं फोर्स. तुम्ही 10वीपर्यंत फोर्सचा फॉर्म्युला शिकलेत. फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. अरे वेटिंग अ पॉइंट. म्हणजे फोर्स कोणावर डिपेंड आहे? मासवर डिपेंड आहे. अरे यस नो? फोर्स मासवर डिपेंड आहे म्हणजे फोर्स कोणती क्वांटिटी बनली? येस, डिराइव्ड क्वांटिटी बनली. कोणती क्वांटिटी? डिराइव्ड क्वांटिटी बनली. पण मास कोणावरच डिपेंड नाही. मास मेजर करायला कोणती क्वांटिटी लागत नाही, मास स्वतः मेजर होणार डायरेक्ट, राईट. त्यामुळे मास कोणती? फंडामेंटल क्वांटिटी. टाइम, तुम्हाला म्हटलं किती टाइम झाला मेजर करा जरा. कोणती क्वांटिटी यूज करणार आहे टाइम मेजर करणार आहे? कोणतीच नाही. टाइम कोणावरही डिपेंड नाही मेजर करण्यासाठी. सो टाइम सुद्धा कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. होप सो या डे टू डे लाईफच्या एक्झाम्पलमधनं तुम्हाला फंडामेंटल अँड डिराइव्ड क्लिअर असेल. मी त्याची डेफिनेशन तुम्हाला देतो. मी हे जरा रफ करतो आणि आपण डेफिनेशन पाहूयात. फंडामेंटल अँड डिराइव्डचे डेफिनेशन काय आहे ते. फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीजची डेफिनेशन सांगतोय, सगळ्यांनी प्रॉपरली नोटबुकमध्ये नोट करायची. इम्पॉर्टंट, खूप वेळा 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. मे बी तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टला सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओके. फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटी इज नथिंग बट द क्वांटिटी which does not depend on any other quantity for their measurement is called as fundamental quantity. Okay, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. सी, I'll repeat the definition. Fundamental quantity, the quantity which does not depend, right ना, does not depend, कोणावर डिपेंड नाही. लेंथ कोणावर डिपेंड नाही, मास कोणावर डिपेंड नाही, टाइम कोणावर डिपेंड नाही, राईट, कोणावर डिपेंड नाही. The quantity which does not depend on other quantity for their measurement is called as fundamental quantity. एक्झाम्पल लिहूयात त्याच्या खाली. एक्झाम्पल येणार, एक्झाम्पल लेंथ, मास, टाइम. 3 एक्झाम्पल खूप झाले आपल्याला. 2 लिहिले तरी चालतात, आपण 3 लिहिले, राईट ना. फंडामेंटल क्वांटिटी, द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट, दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी इज नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटी. एक्झाम्पल शुड बी लेंथ, मास अँड टाइम. क्लिअर? हे पण तुम्हाला क्लिअर असेल. मग आता अजून एक पॉईंट त्यामध्ये क्लिअर करतो. फंडामेंटल युनिट्स इथं लिहितो मी. फंडामेंटल युनिट्स. सी गाईज, फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट आपण यूज करूयात, दॅट पर्टिक्युलर युनिट इज नोन ॲज फंडामेंटल युनिट्स, राईट. एक्झाम्पल पहा. फंडामेंटल क्वांटिटी कोणती आहे रे? लेंथ आहे. लेंथ कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल.
मग लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट यूज करू ते होणार फंडामेंटल युनिट. मग लेंथ ही जी फंडामेंटल क्वांटिटी आहे त्या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट काय. तुम्हाला जर मी क्वेश्चन विचारला व्हॉट इज द युनिट ऑफ लेंथ, तुम्हाला सो मीटर, राईट. सो मीटर शुड बी अ फंडामेंटल युनिट बिकॉज ते युनिट फंडामेंटल क्वांटिटीज आहे. दॅट्स वाय इट इज नोन ॲज फंडामेंटल युनिट. देन नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी इज मास. If I ask the question to you, what is the unit of mass? You'll say, sir, unit of mass is nothing but kg, right? kg. kg is nothing but kilogram. So, kilogram should be a fundamental unit. Next fundamental quantity is time, right? So, the unit of time is second. Time चे unit काय? Second. Second काय बनलं मग? Fundamental unit बनलं. मग definition काय fundamental unit ची? व्यवस्थित लिहितो तुमच्या समोर. युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इज नोन एज फंडामेंटल युनिट्स. राईट ना. युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटीचं जे काही युनिट आहे, युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीचं जे काही युनिट आहे त्याला आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो. मग एक्झाम्पल काय? एक्झाम्पल सिंपल, इट शुड बी मीटर, देन kg, that means kilogram, and second, these are the examples of fundamental units, right? मग आता मी तुमच्या सर्वांना एक क्वेश्चन विचारतो. फंडामेंटल क्वांटिटी अँड फंडामेंटल युनिट्स तुम्हाला कळालं. मग आता तुम्ही मला सांगा डिराइव्ड क्वांटिटी अँड डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय. तुम्हाला सर खूप सिम्पल आहे. तुम्ही इथे फंडामेंटलमध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे, फंडामेंटलमध्ये असं सांगितलेलं आहे की द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटी, ही फंडामेंटल आहे. मग आपण फक्त डिराइव्डमध्ये एकच चेंज करणार. पहा चेंज काय होणार ते, डिराइव्ड क्वांटिटीमध्ये चेंज काय. मी इथे फंडामेंटलच्या ऐवजी डिराइव्ड करतो. लिहिताना जर तुम्हाला वेळ पुरत नसेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. ओके. डिराइव्ड क्वांटिटीज, द क्वांटिटी विच डिपेंड ऑन, डज नॉट जाणार इथनं, राईट ना, विच डिपेंड ऑन any other quantity for their measurement is called as fundamental, is called as derived quantity, right? इथे सुद्धा काय होणार मग derived होणार. right? Clear है ना? The quantity which depend on other quantity for their measurement is called as derived quantity. example काय रे मग? example पण चेंज करावं लागतील आपल्याला of course. मग तुम्ही सांगा मला example एकदम फास्टली. हाँ, एग्जाम्पल येणार एरिया, स्पीड, फोर्स, राइट ना. येस और नो, दीज आर द एग्जाम्पल्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. का एग्जाम्पल है डिराइव्ड क्वांटिटी? बिकॉज एरिया इज डिपेंड ऑन लेंथ, स्पीड इज डिपेंड ऑन डिस्टन्स अँड टाइम, फोर्स इज डिपेंड ऑन मास अँड ॲक्सेलरेशन, राइट ना. सो हे सगळे एक्झाम्पल कशाचे बनले मग? हे एक्झाम्पल आहेत डिराइव्डचे, राइट. मग डिराइव्ड क्वांटिटीचं definition काय? the quantity which depend on other quantity for their measurement is called as derived quantity. मग इथे पण चेंजेस करूयात आपण. इथे काय येणार? derived unit, derived unit, the unit of, इथे फंडामेंटलच्या ऐवजी derived येणार, राईट ना. एकदम सिंपल. आपण कंपॅरेटिव्ह एनालॉजी करतोय. unit of derived quantities is known as डिराइव्ड युनिट्स, राईट. मग तुम्ही मला सर आता एक्झाम्पल पण लिहावं लागतील. ऑफकोर्स एक्झाम्पल पण लिहावं लागतील. हे एक्झाम्पल चेंज होणार कारण हे फंडामेंटलवाले एक्झाम्पल्स आहेत. मग इथे सगळ्यात आधी एरिया लिहिलं. एरियाचं युनिट काय रे? मीटर स्क्वेअर असतं, राईट ना. स्पीड लिहिलं. स्पीडचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड असतं. फोर्सचं युनिट काय? न्यूटन असतं, राईट. दीज आर द युनिट्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. होप सो हा पॉइंट तुम्हाला एकदम क्लिअर असेल. फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स
Fundamental quantity is nothing but the quantity which does not depend on other quantity for their measurement. That quantity is known as fundamental quantity. Example दिलं length, mass, time, right? And units कोणते पाहिले fundamental वाले? The unit which is used to measure a fundamental quantity, that unit is known as fundamental unit. Example पाहिलं मीटर, लेंथचं युनिट होतं. त्यानंतर आपण पाहिलं मासचं युनिट kg and टाइमचं युनिट सेकंड, राईट? त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहिली डिराइव्डची. Derived quantity is the quantity which depend on any other quantity for their measurement is called as derived quantity. Example पाहिलं area, speed, force. Units related derived units, the units of derived quantities is known as derived units. Example पाहिलं मीटर स्क्वेअर, मीटर पर सेकंड अँड न्यूटन. होप सो तुम्हाला पॉइंट एकदम क्लिअर असेल. ओके, एकदम क्विक इन फास्ट हे लिहून घ्या. आपला नेक्स्ट पॉइंट आहे सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स. सी गाईज, सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे काय? तर इथून मागे खूप सारे वेगवेगळे युनिट्स होते जोपर्यंत सिस्टम ऑफ युनिट्स इन्व्हेंट केलं नव्हतं. तर सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला 10 किलो साखर दिली. मी काय मेजर केलं? साखर मेजर केलं. पण कोणत्या युनिटमध्ये मेजर केलं? किलोग्रॅम या युनिटमध्ये ते मेजर केलं. तर मी तुम्हाला ती 10 किलो साखर दिल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल? तर ती तुमच्याकडे मोजण्यासाठी सेम युनिट तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. मी जर साखर तुम्हाला के जीमध्ये दिली आणि तुम्हाला ते क्रॉस व्हेरीफाय करायचं की 10 किलोच आहे का, तर ते किलोग्रॅमचं युनिटसुद्धा तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे, राईट? त्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट काय? तर सिस्टम ऑफ युनिटमध्ये युनिट म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. युनिट काय आहे एक्झॅक्टली, राईट ना? युनिट म्हणजे काय? मग पहा, युनिट म्हणजे मी जर तुम्हाला एका किराणा मालाच्या दुकानामध्ये पाठवलं आणि तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही त्या किराणा मालाच्या दुकानामधनं आपल्याला तेल आणायचं किंवा ऑइल आणायचं आहे, ओके, आणि तुम्हाला म्हटलं मी 1 मोल ऑइल आणा, 1 मोल ऑइल आणा, तो दुकानदार कन्फ्यूज होईल ना जरा. तुम्हाला हे मोल काय भानगड आहे? आम्ही ऑइल तर लिटरमध्ये विकतो किंवा किलोग्रॅममध्ये विकतो, मोल मत तर काय आमच्याकडे नाही आहे, राईट? म्हणजे काय चुकलं तुमचं? युनिट चुकलं. अजून थोडं सिम्पल सांगतो चला. मोल कदाचित तुम्हाला पटकन पचणार नाही कारण ते तुम्ही अजून शिकलेले नाहीत, राईट ना? मी साखरेचं एक्झाम्पल घेऊयात आपण, बिकॉज भारतामध्ये साखरेचं भरघोस उत्पन्न आहे, तुम्हाला माहिती आहे. तर आपण दुकानदारामध्ये गेलो आणि त्याला म्हटलं 1 लिटर साखर द्या, तो कन्फ्यूज होईल ना. 1 लिटर साखर, अरे बाबा 1 लिटर साखर कशी द्यायची तुला? साखर तर किलोमध्ये घेऊन जा ना, 10 किलो, 25 किलो, 100 किलो, 1000 किलो, काय पाहिजे तेवढी. ते लिटर कशी देणार? काय चुकलं? युनिट चुकलं, राईट? म्हणजे कोणतीही क्वांटिटी मेजर करण्यासाठी युनिट असणं फार गरजेचं आहे, राईट? आणि त्या युनिटची एक सिस्टम बनवलेली आहे, त्याला आपण सिस्टम ऑफ युनिट्स म्हणतो. सगळ्यात आधी आपण युनिटचे डेफिनेशन पाहूयात. युनिट काय ते? ओके, सी, युनिट इज नथिंग बट द स्टँडर्ड used for measurement of any physical quantity is known as unit of that quantity. ओके, काय लिहिलं मी? द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट, म्हणजे कोणत्याही क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी एक स्टँडर्ड यूज करतो आपण. मग साखरेचं मेजरमेंट करण्यासाठी स्टँडर्ड काय? किलोग्रॅम स्टँडर्ड आहे. पाणी मोजायचं असेल तर स्टँडर्ड काय? लिटर आहे. मिल्क मोजायचं असेल तर स्टँडर्ड काय? लिटर आहे, राईट? म्हणजे कोणतीही गोष्ट मेजर करण्यासाठी जे कोणतं स्टँडर्ड ठरवून दिलेलं आहे त्या स्टँडर्डला आपण युनिट म्हणतो. म्हणून डेफिनेशन बनली, द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. एकदम सिंपल डेफिनेशन आहे, रिपीट करतो पहा.
द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. एखादी फिजिकल क्वांटिटी, तुम्ही मला सांगा फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी? तुम्ही तर फंडामेंटल शिकवली आणि डिराईव्ह शिकवली, हे तर वेगळं आलं काहीतरी इकडे बोलतं चालय. फिजिकल क्वांटिटी बघा ना, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? जी क्वांटिटी मोजता येऊ शकते. द क्वांटिटी विच कॅन मेजर, जी क्वांटिटी आपल्याला मोजता येऊ शकते त्या पर्टिक्युलर क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो, राईट ना. सो जी फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी जे कोणतं स्टँडर्ड ठरवून दिलेलं आहे त्याला आपण युनिट असं म्हणतो, राईट ना. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, साखर मोजायला स्टँडर्ड किलोग्रॅम आहे. साखर लिटरमध्ये मोजता येणार नाही कारण ठरवून दिलेलं स्टँडर्ड किलोग्रॅम आहे, राईट. मग त्याला आपण काय म्हणणार? युनिट म्हणणार, राईट. होप सो युनिटचे डेफिनेशन तुम्हाला क्लिअर असेल. द स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी that is known as unit of that quantity, right? So guys, इथे मी याला रफ करतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट यामध्ये येतो, जर मला आता आठवलेला आहे, CETच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचाच असतो, त्यामुळे मी जरा त्यावर फोकस करूयात आपण आणि मग सिस्टम ऑफ युनिट्सकडे आपण जाऊयात. रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट्स. एखाद्या चांगल्या युनिटची रिक्वायरमेंट काय ते पहा. इट शुड बी रिप्रोड्युसिबल. इट शुड बी रिप्रोड्युसिबल. म्हणजे तुम्ही म्हणाल सर रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट म्हणजे चांगल्या युनिटच्या रिक्वायरमेंट काय काय? तुम्ही लिहिलं इट शुड बी रिप्रोड्युसिबल. याचा अर्थ काय नेमका? रिप्रोड्युसिबल म्हणजे काय करायचं? फॉर एक्झाम्पल पहा, एखादं कोणतंही युनिट आपल्याकडे असेल पण ते आपल्याला परत एकदा प्रोड्यूस करायचं असेल, नवीन त्याचं उत्पादन करायचं असेल तर ते सहजासहजी शक्य असलं पाहिजे. सहजासहजी शक्य असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला किलोग्रॅम आहे, हे आपलं एक युनिट आहे ना, किलोग्रॅम युनिट आहे, राईट. ते किलोग्रॅम आपल्याला परत एकदा त्याचं रिप्रोडक्शन करायचं असेल तर ते इझिली शक्य पाहिजे, इझिली शक्य पाहिजे. दिस इज युअर फर्स्ट पॉईंट. इट शुड बी इझिली रिप्रोड्यूस. इट शुड बी रिप्रोड्युसिबल. Point number 2, it should not be change with time and place. काय लिहिलं मी? इट शुड नॉट बी चेंज विथ टाईम अँड प्लेस. तुम्हाला असं म्हणजे काय? म्हणजे असं बांधनो की जे कोणतं युनिट आपण ठरवलेलं आहे ते युनिट टाईम बरोबर आणि प्लेस बरोबर चेंज झालं नाही पाहिजे. म्हणजे काय? नारायणगावात उभा आहे, साखर इथे मेजर केली किती? 10 किलो, आणि आर्वीला गेलो किंवा पिंपळगावला गेलो, इकडे खोडदला गेलो, म्हणजे काय केलं आपण? प्लेस बदलली. तिकडे गेल्यानंतर बनली काहीतरी 10 लिटर. असं नाही झालं पाहिजे, राईट. प्लेस बरोबर ते युनिट चेंज नाही झालं पाहिजे. आणि टाईम बरोबर सुद्धा, म्हणजे आत्ता 12 वाजलेत, 12 वाजता साखर आपण मेजर केली 10 किलो आणि 12 वाजून 2 मिनिटांनी 10 लिटर. असं नाही झालं पाहिजे, राईट. त्यामुळं it should not be changed with time and place. These are the two important requirement of good units. अजून सुद्धा 2-3 पॉईंट येतात, पण 2 पॉईंट फार महत्त्वाचे आहेत, जे पंच पॉईंट्स आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तेच मी तुम्हाला दिलेत. इट शुड बी रिप्रोड्युसिबल, इट शुड नॉट बी चेंज विथ टाईम अँड प्लेस. दीज आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिटचे हे रिक्वायरमेंट असतात. पटकन लिहून घ्यायचं, मी याला रफ करतो. आपण पुढे जाऊयात सिस्टम ऑफ युनिट्सकडे. सी गाईज, आपल्याकडे 3 सिस्टम ऑफ युनिट्स आहेत. 3 कोणत्या कोणत्या? शॉर्टकट लिहिणार तुम्ही, व्यवस्थित लिहायचं. FPS पहिली सिस्टम ऑफ युनिट्स. दुसरी सिस्टम ऑफ युनिट्स आहे CGS आणि तिसरी सिस्टम ऑफ युनिट्स आहे MKS, राईट. होप सो हे पण बोर्डमध्ये क्लिअर असेल इथपर्यंत. हा पहा, FPS. तुम्ही म्हणाल सर सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे काय? युनिटची एक सिस्टम बनवली. युनिटची काय बनवली? सिस्टम. कशासाठी? तर आपल्या युनिवर्समध्ये 3 इम्पॉर्टंट क्वांटिटीज आहेत. इम्पॉर्टंट कोणत्या कोणत्या? एक लेंथ आहे, एक मास आहे आणि एक टाईम आहे. कोणत्या कोणत्या आहेत? पहा, लेंथ, मास आणि टाईम, या 3 इम्पॉर्टंट क्वांटिटी आहेत. तशा फंडामेंटल क्वांटिटी 7 आहेत, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. त्याचे युनिट्स पण पाहणार आहे. इम्पॉर्टंट 3 आहेत. या 3 क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपण काही युनिटच्या सिस्टम बनवल्या. या 3 क्वांटिटीज मेजर करण्यासाठी
काही युनिटच्या काय बनवल्या, सिस्टम बनवल्या. त्या वेगवेगळ्या सिस्टम आहेत 3 प्रकारच्या. कोणत्या? एक FPS, एक CGS आणि MKS. तुम्ही म्हणाल सर मग FPS म्हणजे काय? पहा, FPS म्हणजे लेंथ आपण मेजर केली फूटमध्ये, F म्हणजे फूट, राईट ना. मास कशात मेजर केलं? पाऊंडमध्ये. पाहिलं ना तुम्ही, डंबेल्स वगैरे पाऊंडमध्ये असतात, 10 पाऊंड 20 पाऊंड. ते काय मेजर करतो आपण? मास मेजर करतो. आणि टाइम मेजर केला कशामध्ये? S म्हणजे सेकंड. क्लिअर ना. फूट, पाऊंड अँड सेकंड कशासाठी आहे? टू मेजर लेंथ, मास, टाइम. FPS इज नथिंग बट F इज फूट, P इज पाऊंड, S इज सेकंड. टू मेजर लेंथ, मास अँड टाइम इज नोन ॲज FPS सिस्टम. ही सिस्टम कोणती आहे? FPS सिस्टम आहे. F म्हणजे फूट कशासाठी? लेंथ मेजर करायला. P म्हणजे पाऊंड कशाला? मास मेजर करायला. S म्हणजे सेकंड, टाइम मेजर करायला. कोणती सिस्टम बनली? FPS सिस्टम बनली, राईट. त्यानंतर ही एक सिस्टम पहा. C म्हणजे काय रे? ऑफकोर्स तुम्ही म्हणाल सर व्हेरी सिम्पल, सेंटीमीटर. काय मेजर करणार आहे सेंटीमीटरनी? लेंथ मेजर करणार. त्यानंतर G काय? ग्रॅम. काय मेजर करणार आपण? मास मेजर करतो ना ग्रॅममध्ये, 100 ग्रॅम 200 ग्रॅम. आणि लास्ट S काय असणार? सेकंड असणार, टाइम मेजर करायला. क्लिअर. ही सिस्टम कोणती बनली मग? CGS सिस्टम बनली, राईट. लास्टवाली सिस्टम M म्हणजे काय? M मीटर, राईट ना. सगळ्यात पहिलं जे युनिट दिसतंय तुम्हाला ते कशाचं असलं पाहिजे? लेंथचं असलं पाहिजे. दुसरं जे असणार ते कसलं असणार? दुसऱ्या क्वांटिटीचं म्हणजे मासचं. मग मासचं Kच्या फॉर्ममध्ये युनिट असतं किलोग्रॅम. आणि लास्ट काय? S सेकंड. तुम्ही जर आता हे 3 सिस्टम ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला टाईमचं युनिट जे आहे ते सेम दिसेल, सेकंड, सेकंड आणि सेकंड, राईट. त्यामुळे टाईमचं युनिट चेंज नाही तिन्ही सिस्टममध्ये. चेंज कसलं युनिट आहे? लेंथ आणि मासचं. इथे कोणतं आहे? फूट, सेंटीमीटर, मीटर. इथे पाऊंड, ग्रॅम आणि किलोग्रॅम, राईट. म्हणजे जिथे जिथे डंबेल्सवर पाऊंड लिहिलं असतं ते कोणती सिस्टम यूज करत असतात? ते FPS सिस्टम यूज करतात, राईट. आपण कधी कधी सेंटीमीटरमध्ये लेंथ घेतो, कोणत्या सिस्टमनुसार? CGS सिस्टमनुसार. मीटरमध्ये घेतली तर कोणत्या सिस्टमनुसार? MKS सिस्टमनुसार. ओके, क्लिअर आहे. 3 सिस्टम ऑफ युनिट्स तुम्हाला क्लिअर असतील. FPS, CGS, MKS. कोणत्या 3 क्वांटिटी आपण मेजर करणार? लेंथ, मास, टाइम या 3 क्वांटिटी मेजर करण्यासाठी 3 सिस्टम ऑफ युनिट्स बनले आहेत. तर बांधनो आता ह्या 3 सिस्टम ऑफ युनिट्स आहेत. या 3 सिस्टम ऑफ युनिट्समध्ये पूर्ण जगामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये फार कन्फ्युजन झालं. एखादा देश FPS यूज करणार, तर दुसरा MKS यूज करायचा, तिसरा CGS यूज करायचा. मग त्यामध्ये थोडं कन्फ्युजन व्हायचं. मग त्यासाठी काय केलं? एक पूर्ण जगामध्ये एकाच सिस्टम ऑफ युनिट्सला मान्यता दिली गेली. कशासाठी? इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतातनं काही माल एक्सपोर्ट होतोय दुसऱ्या देशातनं इम्पोर्ट होतोय भारतात. तर असं जर 2 देशांमध्ये काही देवाणघेवाण होत असेल तर या सिस्टम ऑफ युनिट्समध्ये कन्फ्युजन असायचं. बिकॉज एखादा देश हा यूज करतोय, दुसरा देश ही सिस्टम यूज करत असतो. तर त्यासाठी ह्या सगळ्यांच्यावरती एक फार महत्त्वाची सिस्टम इन्व्हेंट केली गेली, ज्या सिस्टमला SI म्हणतो आपण. ही कशासाठी इन्व्हेंट केली गेली? तर सगळ्यांनी इंटरनॅशनली हीच यूज करायचं. इंटरनॅशनली म्हणजे 2 देशांमध्ये जे काही यूज होणार, देवाणघेवाण होणार, एक्सपोर्ट इम्पोर्ट होणार, त्यामध्ये एकच सिस्टम असणार. कशासाठी? तर इथनं पाठवलेला माल तिकडे गेल्यानंतर त्यांना इझिली मेजर करता आलं पाहिजे. त्यासाठी एकच सिस्टम असली पाहिजे, ते गरजेचं आहे. त्याला काय म्हणलो आपण? SI सिस्टम म्हटलं. याचा लॉंग फॉर्म सिस्टम इंटरनॅशनल SI सिस्टम. ओके, ही SI सिस्टम सेम ॲज MKS आहे, यामध्ये काही चेंज नाही. MKS बरोबर. तुम्ही मला सर सेम ॲज MKS म्हणजे काय? तर लेंथ मेजर करायला मीटर यूज करतो, मास मेजर करायला किलोग्राम यूज करतो, टाइम मेजर करायला सेकंड यूज करतो. दॅट्स इट. ओके, होप सो आजचं लेक्चर तुम्हाला एकदम क्लिअर असेल. सिम्पल लँग्वेजमध्ये मी 4 पॉईंट क्लिअर केलेले आहेत. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण SI सिस्टमबद्दल अजून थोडी माहिती घेऊयात आणि जी फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीच्या ज्या काही क्वांटिटीज आहेत डीपमध्ये, त्यामध्ये आपण थोडं डीप नॉलेज तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करेल. होप सो आज जे लेक्चर आपण पाहिलं त्याच्या प्रॉपरली नोट्स बनवा, रोजचा अभ्यास रोज करा. फिजिक्स काही टफ नाही, एकदम सिंपल आहे आणि मी तुमच्यासाठी अजून सिंपल नक्की करेल. ओके, थँक्यू सो मच, टेक केअर.